तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण युनिट अँड मेजरमेंटचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत। तर बघा की सिस्टीम ऑफ युनिट्स हा आपण जो भाग आहे हा पाहणार आहोत। तो विद्यार्थी मित्रांनो बघा की सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये नेमकं काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो वेट वाईज डिस्ट्रीब्यूशन केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये एसआय सिस्टीम, सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम आणि एफपीएस सिस्टीम या दिलेल्या आहेत। तर बघा की सिस्टीम ऑफ युनिट्स, अ सिस्टीम ऑफ युनिट is a combined set of fundamental and derived units of all physical quantities. Example CGS, FPS, MKS and SI system. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे नेमकं काय लिहिलं याच्यामध्ये किंवा ह्या कंटेंट मध्ये आपण काय डिझाइन करण्याचा प्रयत्न केलाय। तर सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, अ सिस्टीम ऑफ युनिट इज अ combined set of fundamental and derived units of all physical quantities. Example CGS, FPS, MKS and SI system of unit किंवा SI unit system. तर बघा SI system नॉर्मली सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय, तर त्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी येतात। सिस्टीम ऑफ क्वांटिटी म्हणजे काय बघा, सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय ते बघा, अ सिस्टीम ऑफ युनिट is a combined set of fundamental and derived units of all physical quantities. Example CGS, MKS and SI system. त्यानंतर आपण बघणार आहोत SI सिस्टीम म्हणजे काय, तर SI सिस्टीम म्हणजे this system contains 7 fundamental units and 2 supplementary units. Supplementary units विद्यार्थी मित्र किती आहोत, तर supplementary units ही नॉर्मली किती आहेत बघा, तर सप्लिमेंटरी युनिट्स किंवा कॉम्प्लिमेंटरी युनिट्स किंवा त्याला अदरवाइज सप्लिमेंटरी युनिट्स असं सुद्धा काय केलं जातं, म्हटलं जातं। बघा की कॉम्प्लिमेंटरी युनिट किंवा त्याला सप्लिमेंटरी युनिट असं सुद्धा म्हटलं जातं। तर विद्यार्थी मित्र बघा पहिला जो आपण पॉइंट घेतलाय डिस्कशन साठी त्या पॉइंटचं नाव काय आहे, सिस्टीम ऑफ युनिट्स। अ सिस्टीम ऑफ युनिट इज अ कंबाइंड सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स ऑफ ऑल फिजिकल क्वांटिटीज. Example CGS, FPS, MKS and SI system. Then we have to talk about the next concept, that is SI system. SI system म्हणजे काय, this system contains 7 fundamental units and 2 complementary or supplementary unit as below. आता कोणकोणती 7 complementary आणि supplementary unit आहेत तर ते आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्र बघा फंडामेंटल युनिट ही नॉर्मली 7 आहेत। फंडामेंटल युनिट किती आहे, तर फंडामेंटल युनिट बघा नॉर्मली फंडामेंटल युनिट किती आहे, तर फंडामेंटल युनिट्स किती आहेत, तर फंडामेंटल युनिट्स ही 7 आहेत आणि सप्लिमेंटरी किती आहेत, फंडामेंटल 7 आहेत आणि सप्लिमेंटरी किती आहेत, तर सप्लिमेंटरी और इट इज ऑल्सो नोन एज कॉम्प्लिमेंटरी. सप्लिमेंटरी और इट इज ऑल्सो नोन एज कॉम्प्लिमेंटरी युनिट. कॉम्प्लिमेंटरी युनिट किती आहेत, कॉम्प्लिमेंटरी युनिट ही 2 आहेत। आता बघा फंडामेंटल मध्ये 7 आहेत तर त्यामध्ये आपण पहिलं कोणतं आहे, पहिलं आहे लेंथ. लेंथचं युनिट काय आहे तर मला सांगा, लेंथ ही नेहमी आपण मीटर मध्ये काउंट करतो। त्यानंतरचं आहे ते म्हणजे मास. मास आपण कशामध्ये मोजतो, तर मास हे किलोग्राम मध्ये मोजतो। त्यानंतर काय आहे मला सांगा की टाइम. टाइम आपण कशामध्ये मोजतो, टाइम आपण नेहमी सेकंद मध्ये मोजतो। त्यानंतर आहे टेम्परेचर, बरोबर, टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो, तर टेम्परेचर आपण केल्विन मध्ये मोजतो। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र की इलेक्ट्रिक करंट जो आहे तो इलेक्ट्रिक करंट आपण कशामध्ये मोजतो, इलेक्ट्रिक करंट हा आपण केल्विन मध्ये मोजतो। नंबर 6 आहे ते आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. नंबर 6 आहे ते म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय आहे, कॅन्डेला. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय आहे, कॅन्डेला. अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स काय युनिट आहे बघा, अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स काय युनिट आहे, तर अमाउंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे मोल. तर विद्यार्थी मित्र बघा आता याचे सिंबल काय,
तर लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये. मग लेंथ आपण मीटर मध्ये मेजर करत असू तर इनिशियल सिंबल त्याचा आपण एम घेणार. मास कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम मध्ये. किलोग्राम मध्ये जर आपण मास मेजर करत असू तर आपण त्याचं युनिट काय घेणार आहोत, केजी. त्यानंतर टाइम आपण कशामध्ये मेजर करतो, सेकंड मध्ये. मग सीचं काय घेणार आपण, ए चा सिंबल घेणार किंवा एसीसी. त्यानंतर टेम्परेचर आपण कशामध्ये मेजर करतो, केल्विन मध्ये. त्यामुळे इथं आपण के घेणार. त्याच्यानं बघा टेम्परेचर आपण कशामध्ये मेजर करतो, केल्विन मध्ये. त्यामुळे इथं आपण के घेणार. इलेक्ट्रिक करंट आपण कशामध्ये मेजर करतो, एम्पियर मध्ये. तर आपण काय घेणार, इथे ए घेणार. ल्युमिनस इंटेन्सिटी आपण कशामध्ये मेजर करतो, कॅन्डेला मध्ये. त्यामुळे इथे आपण सी घेणार. आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो, मोल मध्ये. त्यामुळे त्याचा सिंबल इथे मी काय घेणार, एम घेणार. म्हणजे बघा फंडामेंटल युनिट्स किती आहेत, 7 आहेत. आणि त्यामध्ये पहिली कोणती, लेंथ. लेंथचं युनिट काय आहे, मीटर. मासचं युनिट आहे किलोग्राम. टाइमचं युनिट आहे सेकंड. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन. इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे एम्पियर. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला. अमाउंट ऑफ सबस्टन्सचं युनिट आहे मोल. आणि सप्लिमेंटरी युनिट कोणकोणते आहेत बघा, तर पहिला आहे सॉलिड अँगल. बघा पहिलं कुठलं आहे, प्लेन अँगल. पहिलं जे असतं सप्लिमेंटरी युनिट त्याचा प्लेन अँगल. आणि दुसरं आहे सॉलिड अँगल. पहिला आहे प्लेन अँगल, दुसरा आहे सॉलिड अँगल. आता प्लेन अँगलचं युनिट काय, तर प्लेन अँगलचं युनिट असतं रेडियन. प्लेन अँगलचं युनिट काय, रेडियन. आणि सॉलिड अँगलचं युनिट काय, तर ते रेडियन. आता रेडियन कसं दाखवतो आपण, तर प्लेन अँगलला थीटाने आपण नॉर्मली दाखवतो. सॉलिड अँगलला ओमेगाने नॉर्मली आपण दाखवतो. बघा सॉलिड अँगलला नॉर्मली आपण ह्या ओमेगाने दाखवतो, बरोबर. मग ह्याचं जर स्मॉलेस्ट पार्टिकल घ्यायचं असेल तर डी थीटा होतं आणि याचं डी ओमेगा होतं. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा फंडामेंटल युनिट्स किती आहेत, फंडामेंटल युनिट 7 आहेत. लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंड, टेम्परेचर केल्विन, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल. सप्लिमेंटरी युनिट्स आणि कॉम्प्लिमेंटरी युनिट. सप्लिमेंटरी युनिटला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी युनिट्स म्हणतो. जनरली देयर आर 2 टाइप्स ऑफ सप्लिमेंटरी युनिट्स, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन अँगल आपण कशामध्ये काउंट करतो, रेडियन. तो दाखवतो आपण थीटाने आणि त्याला म्हणतो डी थीटा. सॉलिड अँगल आपण स्टेरेडियनने म्हणतो, हे ओमेगा आहे, डी ओमेगा. तर विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये आपण आज इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.